महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणच्या 8 खेळाडूंची गरुड झेप। महाराष्ट्र आईस हॉकी संघात निवड। राष्ट्रीय स्पर्धेत करणार राज्याचे प्रतिनिधित्व। औद्योगिक आणि किनारी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरण तालुक्याच्या क्रीडा इतिहासात एक सुवर्णपान जोडले गेले आहे। उरणमधील तब्बल 8 खेळाडूंनी महाराष्ट्र आईस हॉकी संघात स्थान मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे। असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली असून ते उत्तराखंडमधील देहरादून येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत। आईस हॉकीसारख्या प्रामुख्याने हिमालयीन प्रदेशात खेळल्या जाणाऱ्या आणि विशेष कौशल्याची गरज असणाऱ्या या खेळात उरणसारख्या किनारपट्टीच्या भागातून खेळाडू तयार होणे ही अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद बाब मानली जात आहे। 12 वर्षाखालील गटात वरदा असरकर, शिवांश तांडेल, 15 वर्षाखालील गट अर्थ सावंत, रुद्र घरत, रेवा पाटील, 18 वर्षाखालील गट सूरज करण, सिनियर गर्ल्स गट स्नेहा शेळके शर्वणी। या खेळाडूंच्या यशामागे श्री स्केटिंग अकॅडमीचे संस्थापक व प्रशिक्षक प्रीती पाटील आणि राकेश पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे। त्यांनी घेतलेले अपार परिश्रम, सातत्यपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन आणि खेळाडूंमध्ये निर्माण केलेली जिद्द, त्यामुळेच उरणच्या या खेळाडूंनी ही गरुड झेप घेतली आहे। बर्फावर खेळल्या जाणाऱ्या अत्यंत वेगवान आणि रोमांचक खेळात शारीरिक तंदुरुस्ती, विवेक, संतुलन आणि चपळ निर्णय क्षमतेची गरज असते। महाराष्ट्रात स्केटिंगच्या माध्यमातून या खेळाचा प्रसार वेगाने वाढत आहे। या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी करावी आणि उरणच्या क्रीडा इतिहासात मानाचा तुरा रोवावा अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे। सद्यस्थितीत सर्व खेळाडूंवर क्रीडा क्षेत्रात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। भाई कसं झालं जरा बॉल देऊ सरळ